आसन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरा रिलॅक्स. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. देहधारणा पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. प्राणधारणा जाणीव श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. अवकाश कृती थांबायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. 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 साधनेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे आणि ती अजून स्थिर करण्यासाठी चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. आजची आपली सिस्टीम आहे पचन संस्था. ती अधिक बिल्डअप कशी करावी त्याच्या आधारित आपली आजची साधना असेल. आपली पचन आणि उत्सर्जन क्रिया म्हणजेच आपण आपले जे नको असलेले पदार्थ जे आपल्या शरीरातून बाहेर पडतात तर त्याच्यासाठी कुठली साधना करावी हा आपला आजचा विषय आहे. तर आता सुरुवात करूया. विश्रांती घ्यायची थोडा वेळ.
एक श्वास थांबायचा आहे. करणार आहोत चक्की चालू. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे. तळवे स्क्रीनकडे आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि सुरुवात करूया चक्की चालनाला. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायचं. सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे गोलाकार. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरूया. 1 2 3 4 5. 5 राऊंड झाले की थांबायचं. दोन्ही हात खाली. तुम्ही अमृताताई दुसऱ्या बाजूने पण करून घ्या. एकदाच केलं तर डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे पण करून घ्या. 5 वेळा. थांबायचंय. आज आपली सिस्टीम आहे पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था. म्हणजे आपलं डायजेशन कशा प्रकारे सुधारू शकतं आणि आपलं उत्सर्जन जे आहे म्हणजे शरीरातून जे नको असलेले पदार्थ बाहेर पडतात. तर त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. आपला घाम येतो, आपण मोशन जे असतं ते येतं, सगळंच येतं. तर त्याच्याशी आधारित ही आपली आजची साधना आहे. तर म्हणून आपण सुरुवातीला चक्की चालन केलं आणि आता करणार आहोत बटरफ्लाय. पावलं तिथल्या तिथे जुळून घ्यायचे. हाताची पकड आपल्या पावलांच्या खाली असेल. जेव्हा आपण बटरफ्लायची स्थिती घेतो तेव्हा आपला संपूर्ण पेल्विस रिजनला एक हलकासा खेच मिळतो, ताण मिळतो. पाठ करा सरळ, डोळे बंद. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर घ्यायचे सावकाश आणि श्वास सोडत खाली. हालचाल फक्त पायामध्ये. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, बरोबर. श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी जलद हालचाल सुरुवात करूया. जास्तीत जास्त वर खाली. पाठीचा कणा स्थिर असेल. फक्त हालचाल आपल्या पायामध्ये. प्रति थांबवायची सावकाश. आणि आता आपण इथूनच पुढे करणार आहोत कुर्मासन. या कुर्मासनामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रकारचे लाभ मिळतात. म्हणजे आपलं उत्सर्जन सुद्धा सुधारतं आणि त्याचबरोबर पोटावरती प्रेशर असतो. त्यामुळे आपली पचन संस्था सुद्धा इथे अधिक कार्यक्षम होते. तर आपण केलेलं आहे याच्या आधी सुद्धा. उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात आपल्याला बाहेर घ्यायचा आहे आणि डाव्या पोटरीच्या खालून डावा. बरोबर. आणि त्यानंतर आपलं कपाळ दोन्ही पावलांना लावण्याचा प्रयत्न करा किंवा पावलाच्या दिशेने सैलसर सोडा. आणि ते थोडा वेळ थांबा. खांदे रिलॅक्स असतील. जाणीव आपल्या पूर्णपणे पेल्विस रिजनकडे घेऊन जायची आहे. तिथे आलेला ताण, प्रेशर, तुम्हाला जे काही अनुभव येतोय त्याचा तो घ्यायचा आहे आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घ्यायचाय, सोडायचाय. उलट चाल करताना सावकाश कपाळावर हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचंय. हाताची स्थिती काढून घ्यायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. करणार आहोत अर्ध मत्स्येंद्रासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडी गुडघ्याच्या पलीकडे असेल. बरोबर. डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. बरोबर. डावा पाय जो आपला सरळ आहे तो फोल्ड करायचा आहे.
येतो. आठवतंय प्रत्येकाला आपण हे आसन केलं होतं. अर्धमत्स्येंद्रासन. हां, बरोबर, बरोबर. उजवा पाय आहे ना तो फोल्ड करा. कांचनताई दोन्ही पाय सरळ करा आधी आणि उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे घेऊन या. डाव्या पायाच्या पलीकडे टाका. हां, बरोबर. आणि डावा पाय जो सरळ आहे ना तो फोल्ड करा. त्याची टाच उजव्या सीटच्या खाली घेऊ. हां, बरोबर. आता बरोबर आहे. आणि उजवा हात मागे असू दे सीटच्या जवळ थोडासा. हां, आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करा. हां, तो हात आहे ना पलीकडून घ्या, मागून घ्या. हां, हां. आता बरोबर आहे. ठीक आहे. जर पकडता येत नसेल, तर ठीक आहे, काही हरकत नाहीये. समोरून तुम्ही पायाला विळखा घालू शकता. थोडासा पाठ आहे ना जरा मागे वाटते, थोडीशी पुढे घ्या. पाठ आहे ना थोडीशी पुढे घ्या, अशी सरळ. म्हणजे आपला हात जो मागे आहे ना, तो अजून थोडासा सीटच्या जवळ घेऊन या. म्हणजे पाठ आपली सरळ होईल. ओके, ओके. हां, ठीक आहे, ठीक आहे. प्रयत्न बरोबर आहे. हां, छान, छान, छान. आणि आता उजव्या दिशेला मागे वळायचंय आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. मागची भिंत बघूया. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद आणि देहधारण. आपल्या ओटीपोटावरती आलेला पीळ, ताण, दाब याकडे लक्ष. जोड श्वासाची. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हातचा सपोर्ट काढून डाव्या मांडीवर मागून ठेवता येतोय का बघा. उजवा हाताचा जो सपोर्ट आहे तो काढायचा आहे आणि मागून डाव्या मांडीवर ठेवता येतोय का बघा. लक्ष श्वासाकडे. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल. सावकाश मान मध्यभागी येईल. बरोबर आहे. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय पहिला सरळ करा. डावा पाय सरळ करा. मग उजवा पाय सरळ करा. छान. विश्रांती. तुम्ही विसरलेला नाहीयेत बहुतेक आसन. छान. गुड. विश्रांती. आजची आपली साधना आपल्या पचन संस्थेशी आधारित आहे. त्यामुळे पोटावरती ताण, दाब, पीळ अशा प्रकारची सगळी आसनं आपण करणार आहोत. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे. उजवा पाय फोल्ड करायचा त्याची टाच डाव्या सीटच्या खाली. बरोबर. छान. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा. जर आपला हात अँकल पर्यंत पोहोचत नसेल तर तुम्ही समोरून असा हाताला विळखा घालू शकता. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांच्यासाठी ही सूचना. आता डावा हात मागे असेल आपल्या सीटच्या जवळ. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न. ओके. हां, छान. अमृताताई तुमचा एकदम व्यवस्थित जातोय. छान. हां. तुमचाही कांचनताई प्रयत्न बरोबर आहे. छान आहे. आणि आता सावकाश डाव्या दिशेला मागे वळायचंय. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या हाताचा सपोर्ट काढून तो मागे उजव्या मांडीवर ठेवता येतोय का बघा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, श्वास चालू. आणि आता विरुद्ध बाजूने आपल्या ओटीपोटावरती आलेला पीळ, ताण, दाब याचा अनुभव. श्वास घ्यायचाय, सोडायचाय. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. बरोबर. छान. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय प्रथम सरळ करा. मग डावा पाय. विश्रांती. या संपूर्ण आसनाचा आपल्या शरीरावरती जो काही परिणाम झालाय त्याचा अनुभव घेऊया. श्वासाची गती वाढली आहे की कमी आहे हे आपलं आपण तपासूया. करूया उष्ट्रासन. आणि त्यासाठी आपल्याला वज्रासनामध्ये जायचंय. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि मग डावा. एक एक पाय फोल्ड करायचे. वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती.
स्वतः स्वतःचा आकृतिबंध तपासून पहा. आपल्या सगळ्यांना आता वज्रासनाची आदर्श स्थिती माहिती आहे. ती तशीच आहे का हे तपासून पहा आपलं आपण. गुडघ्यांची स्थिती, सीटचा भाग, दोन्ही पायाचे अंगठे या सगळ्या गोष्टीकडे मनाने तिकडे जायचं आहे. तो भाग तपासूया. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ आहे. खांदे कोपरं रिलॅक्स आहेत. हाताची ज्ञान मुद्रा. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडत उच्चार. ओम. डोळे उघडायचे. करणार आहोत उष्ट्रासन आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. उष्ट्रासन आपण याआधी पण पाहिलेलं आहे. आता इथे आज आपण पूर्ण उष्ट्रासन करण्याचा प्रयत्न करूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय जुळलेले ठेवा. पावलं जी आहेत ही जमिनीकडे फ्लॅट ठेवा. अगदीच आपल्याला गुडघ्यामध्ये दुखापत वाटतेय किंवा आपले हात पावलापर्यंत पोहोचू शकणार नाहीत असं वाटतंय, तर मात्र पावलांचं माउंटन करा. म्हणजे टाचा सिलिंगच्या दिशेला असतील आणि पायाची बोटं जमिनीवर. ठीक आहे. शक्यतो दोन्ही पावलं फ्लॅट ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, आपली शारीरिक क्षमता ओळखून कृती करावी. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. आता दोन्ही हातांची पाचही बोटं जुळून घ्यायची आणि ही बोटं आता आपल्या कमरेच्या इकडे असतील, जिथे आपलं माकड हाड आहे तिथे. हाताची बोटं जमिनीच्या दिशेने पॉइंटेड असतील. हा, बरोबर, छान. पुन्हा नजर समोर. इथे आपल्या फुफ्फुसांचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतंय. आणि आता हळूहळू आपल्याला आपल्या पोटाचा भाग थोडासा पुढे घ्यायचा, म्हणजे कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. चेहरा सिलिंगला समांतर असेल. आता ज्यांना कंबरदुखी आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी फक्त एवढीच कृती करा. बाकीच्यांनी आपला उजवा हात समोरून गोलाकार फिरवून उजव्या पायाची टाच पकडा आणि डावा हात गोलाकार फिरवून डाव्या पायाची टाच पकडा. हा, छान. अमृतताई, छान झालंय. हा, असं मान मागे सैल सर सोडायची आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. फुफ्फुसांचं फुफ्फुसांचे स्नायू ताणले. पोटावरती ताण आहे. पाठीच्या कण्यावरती प्रेशर आहे. जोड श्वास. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी उजवा हात कमरेवर येईल, मग डावा हात. दोन्ही हात खाली. विश्रांती. डोळे बंद. संपूर्ण उष्ट्रासनामुळे आपल्या पोटाच्या स्नायूंवरती आलेला ताण त्याचा अनुभव घेऊया. गळ्यापासून पोटावरती ताण होता. श्वासाची गती वाढली आहे की कमी आहे हे आपलं आपण तपासूया. आता याला सप्लिमेंटरी किंवा कॉम्प्लिमेंटरी आसन योग मुद्रा. एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचा आहे आणि ती पकड पुन्हा एकदा आपल्या पाठीच्या कण्याच्या इथे. बरोबर, छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत लोअर बॅक मधून पुढे झुकायचंय. म्हणजेच काय तर आपला पोटाचा भाग आधी आपल्या पायावर म्हणजे मांडीवर येऊ दे, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. सीटचा भाग न उचलता कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडस अंतर असेल त्यांनी हाताच्या मुठी सोडून द्यायच्या. हाताची पकड सोडून देऊन हाताच्या मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या समोर घ्यायच्यात आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेव. ज्यांचा सीटचा भाग उचलला जातोय त्यांच्यासाठी ही सूचना. बरोबर, बाकी तुमचं खूप छान झालंय. कांचनताई, अमृताताई, खूप सुंदर.
आणि आता खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष, जोड श्वासाची, श्वास घेतोय सोडतोय. माझं पोटाचं आरोग्य अतिशय सुधारतंय, ते अतिशय उत्तम होतंय, ही भावना आपल्या मनामध्ये. उलट चाल करताना हाताची पकड पुन्हा एकदा घट्ट करा. ज्यांनी हाताची मुठी समोर घेतलाय त्यांनी पुन्हा एकदा हाताची पकड घ्यायची मागे, आणि ज्या क्रमाने आपण पुढे झुकलोय त्याच क्रमाने पुन्हा पूर्वस्थितीला येऊया. आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत कमरेतनं सरळ व्हा. डोळे अलगद मिटलेले आहेत. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर येऊ दे. डोळे बंद. योग मुद्रेमुळे आपला रक्तप्रवाह हृदयाकडून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, म्हणून तो पुन्हा एकदा पूर्ववत होऊ दे. त्यासाठी 1 ते 2 श्वास आपण या स्थितीमध्ये थांबूया. आणि एकेका पायाने वज्रासन जे आहे ते सोडून देऊया. एक एक पाय सरळ करा. डायरेक्ट दोन्ही पाय न सरळ करता एक एक पाय सरळ करा. डावा मग उजवा. आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल. विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 90 अंश वर घ्या आणि त्याचबरोबर दोन्ही हात सुद्धा 90 डिग्री वर. बरोबर. आणि आता श्वास घेत दोन्ही हात पाय आपल्याला लांब करायचे. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर, छान. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता दोन्ही हात खाली घ्या आणि सायकलिंग करूया एकेका पायाने. सायकलिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स सायकलिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा पाय 90 डिग्री वर. हा, छान. आणि नियंत्रित जमिनीवर. सावकाश 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 जमिनीवर. विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. वाढली आहे. जर वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. नॉर्मली या स्थितीमध्ये श्वासाची गती वाढतेच. करणार आहोत पदसंचलन. म्हणजेच काय, तर दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 डिग्री वर घ्यायचे आणि ते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपल्याला गोलाकार फिरवायचे. तर त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. ही जी आपण कृती करतोय याच्याने आपल्या ऍब्डोमिनल रिजन वरती प्रेशर येतो आणि आपलं पचन जे आहे हे सुधार. दोन्ही पाय 90 डिग्री वर. पुन्हा एकदा. आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला क्लॉकवाईज. दोन्ही पाय एकत्रित जमिनीच्या दिशेने येऊ देत आणि मग गोलाकार. 2, बरोबर. 2, अगदी सावकाश. 3, 3 वेळेला डावीकडून उजवीकडे. 1, पाय खाली जाताना टाचेचा स्पर्श जमिनीला होऊ दे. 2 आणि 3. पुन्हा पाय 90 डिग्री वर आणि मग ते फोल्ड करा. 3 वेळा झालं. 90 डिग्री वर आणि आता फोल्ड करा. बरोबर. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबा. आपल्या हाताची पकड म्हणजे हाताची बोटं गुंफून घ्या आणि ती आपल्या पायाभोवती द्या. हाताची पकड. रिलॅक्स. डोळे बंद.
नाकाने श्वास घ्या, तोंडाने पूर्ण श्वास सोडा. पोटावरती थोडासा प्रेशर आहे, हलकासा प्रेशर आहे. आणि आता आपण इथूनच पुढे करणार आहोत पवन मुक्तासन. तर आपली जी आपण हाताचा विळखा जो समोरून पायाला घातलाय ना तो सोडून द्या आणि थोडेसे पाय वरती उचला आणि आपल्या मांडीला आपल्याला हाताचा विळखा द्यायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकड. बरोबर, हा छान. आणि आता पाय पावलं एकदम रिलॅक्स असतील. पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, खांदे रिलॅक्स, पोटावरती आलेला दाब त्याकडे लक्ष. आता ज्यांना मानेची दुखणी आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. त्यांनी या स्थितीमध्ये स्वस्थ पडून राहायचंय. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आणि ते थांबूया. 1 2 3 4 5. बरोबर, छान. उलटचाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून देऊया. दोन्ही पाय गुडघ्यातनं आधी सरळ करा हवेमध्ये आणि मग नियंत्रित जमिनीवर येऊ दे. विश्रांती. पोटावरती बराच वेळ प्रेशर होता, तो आता रिलीज करूया. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. करणार आहोत आपण आता द्रोणासन. यथाशक्ती प्रयत्न असेल, पाठीची दुखणी कमरेची दुखणी असतील, सर्वायकलचा त्रास असेल तर हे द्रोणासन करणं टाळा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलूया एकत्रित. हा ठीक आहे. हाताचा स्टँड केला. ओके, हा ठीक आहे ठीक आहे. नजर समोर घ्या दोन्ही पावलांकडे आणि आपले हात जे आहेत हे आपल्या गुडघ्याच्या जवळ असतील. बरोबर, छान. आणि थांबूया. तुम्ही हातांचा स्टँड करा कांचनताई, म्हणजे हाताच्या आधाराने अपर बॉडी वर उचला. सावकाश उलटचाल करताना. हा हा बरोबर आहे. आपलं आधी एक एक पाठीचा मणका जमिनीवर येऊ दे, दोन्ही पाय जमिनीवर, हात खाली, डोकं जमिनीवर, विश्रांती. आपण बऱ्याच दिवसाच्या गॅपने भेटतोय त्यामुळे कदाचित थोडस आपल्यामध्ये रिजिडपणा येतो, थोडेसे स्नायू आपले स्टिफ होतात. पण तुम्ही तुमची प्रॅक्टिस जी आहे योग साधनेची ती नेहमी चालू ठेवा. रोजचा 1 तास हा स्वतःसाठी नक्की काढा, ज्याच्याने आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहतं. हलासन करणार आहोत. हलासन आठवतंय का तुम्हाला? मला फक्त अंगठ्याने सांगा. जर आठवत नसेल तर मी तुम्हाला करून दाखवते, मग आपण एकत्रित करू. हलासन आपण पाय असे वर घेतो आणि टॉप्सी टर्वे पोझिशन असते. जर डेट वगैरे चालू असेल, पिरियड चालू असतील तर हे करणं टाळायचं आहे. आधी मी दाखवते, मग आपण करू एकत्रित. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. हलासन आपण हे शिकलो होतो, पण तरी पण एकदा मी तुम्हाला दाखवते. दोन्ही पाय वर घ्यायचे 90 डिग्री आणि आपल्या सीटचा भाग थोडासा पुढे ढकलायचा आहे, पुश करायचा आहे आणि पावलं जी आहेत ही जमिनीच्या दिशेने घेऊन जायची. बघा सीटला आपण हळूहळू ढकलतोय मागच्या साईडला. पावलं जी आहेत ही जमिनीवर टेकवायची आणि जे हात खाली आहेत ते डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. चिन लॉक पोझिशन. आणि इथे थांबायचं थोडा वेळ. हलासन, नांगरासारखी कृती. इथे आपल्या पोटावरती छान दाब येतो, त्यामुळे पचन आणि उत्सर्जन ह्या दोन्ही कृती अतिशय योग्य रीतीने होतात. उलटचाल करताना हात खाली येतील, पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवायचा आणि मग सावकाश दोन्ही पाय. आता समजा आपली पावलं जमिनीपर्यंत जात नसतील
तर मग अर्ध हलासन करायचं. अर्ध हलासन कसं असतं, दोन्ही पाय वरती घ्यायचे 90 अंशापर्यंत आणि पायाची बोटं पकडायची. एकदम सोपं अर्ध हलासन याला म्हणतात. या प्रकारे तुम्ही कृती करू शकता. ठीक आहे, ट्राय करूया का? विश्रांती घ्या आधी आणि मग सुरुवात करूया. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत कृपया करताना काळजी घ्या, कारण की हे ऍडव्हान्स आसन आहे. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. जर पूर्ण हलासन जमत नसेल तर दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आहेत आणि स्वतःची क्षमता ओळखून कृती करायची आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता सावकाश दोन्ही पाय आधी 90 अंशापर्यंत वर येतील आणि मग आपल्या सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आहे आणि आपल्या हातांनी तो मागे ढकलायचा आहे आणि आपली पावलं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. हा ठीक आहे अमृतताई, होतंय. हा छान छान. पावलं जर टेकली असतील खाली जमिनीवर तर मग आपले हात जे आहेत ना ते आता जमिनीवर टेकवा आणि मग ते डोक्याच्या दिशेने वर घ्या. हा बरोबर बरोबर, छान. आणि आता अगदीच ज्यांना हे जमत नाहीये त्यांनी आपले हात पायाचे अंगठे पकडा अशा प्रकारे आणि इथे थांबा. छान अमृतताई, व्यवस्थित झालं. या प्रकारे थांबायचंय. गळ्यावरती पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. बरोबर, उलटचाल करा. हाताची पकड सोडून द्या, दोन्ही हात आधी खाली येऊ देत. बरोबर, आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. अगदी सावकाश सावकाश या. हा बरोबर बरोबर येत आहे, बरोबर, छान, नियंत्रित. दोन्ही पाय सावकाश खाली घ्या. विश्रांती. कांचनताई, तुम्हाला मला असं वाटतं सर्वायकलचा त्रास आहे ना, मानेचे दुखणं आहे ना तुम्हाला? हा, त्यामुळे तुम्ही हे करूच नका. बरोबर, विश्रांती. आणि सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. तुम्ही आता हे पुढचं आसन करू शकता, भुजंगासन. तुम्हाला हे जमेल. एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आज आपण सुलभ आणि पूर्ण भुजंगासन करणार आहोत. आपण हलासन करतो त्यावेळेला आपल्या पोटावरती दाब आलेला आहे आणि त्याला हे कॉम्प्लिमेंटरी आसन आहे, भुजंगासन. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेत. दोन्ही पाय जोडलेले, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर आधी समोर असू दे. आपल्या पायाची स्थिती आपली आपण तपासून पहा. ते अजून थोडेसे जमिनीच्या दिशेने ताणून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा चिकटलेला असेल. आणि आता नजर आपली सिलिंगकडे. बरोबर, छान. नजर सिलिंगकडे, तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. 1 2 3 4 5. उलट. एक श्वास भरून घेऊया. डोळे उघडायचे आणि श्वास सोडत सावकाश आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. थोडा वेळ विश्रांती. हात खाली, एका गालावर पडून विश्रांती. आणि करणार आहोत पूर्ण भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय पुन्हा जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठीचा मणका म्हणजे जिथे आपलं माकड हाड आहे तिथे ठेवायची. हाताची कोपर आता जमिनीला समांतर आलेली असतील. आणि आता सावकाश पुन्हा एकदा आपलं कपाळ, नाक,
हनुवटी गळा छातीचा भाग जमिनीपासून वर उचला, नजर आधी समोर असेल, खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ येऊ दे. हा बरोबर बरोबर, छान. आणि आता पुन्हा एकदा नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही आपल्याला ओव्हर ट्राय करायचा नाहीये, कुठेही एक्स्ट्रा खेच द्यायचा नाहीये. स्थिर सुखमासन आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5. छान. उलट सावकाश कपाळ जमिनीवर येऊ देत. हाताची पकड सोडून द्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. पाठीवर पडून विश्रांती. हृदयाची गती, श्वासाची गती वाढली आहे. एक दीर्घ श्वास भरून घ्या नाकाने आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. सावकाश एका कुशीला वळा, बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर हळूहळू दंड स्थितीमध्ये. अगदी सावकाश. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सर सोडूया. करणार आहोत वायू निष्कोनासन. उत्सर्जनासाठी अतिशय उपयुक्त, म्हणजे जिथे आपले जे पेल्विस रिजनचे जे स्नायू आहेत ते ताणले जातात. तर इथे दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचंय, अर्ध्या फुटापेक्षा पण कमी असेल. आणि आता उजव्या हाताची 4 बोट उजव्या पावलाखाली, डाव्या हाताची 4 बोट डाव्या पावलाखाली. खांदे रिलॅक्स. आणि आता श्वास घेत आपल्याला खाली बसायचंय, नजर आपली सिलिंगकडे असेल. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, बरोबर. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. लास्ट राऊंड. श्वास घेत खाली बसायचंय, श्वास सोडत वर. आणि आता पुन्हा एकदा श्वास घेत घेत खाली बसायचं. बरोबर आहे तो श्वास सोडा. आपले हात जे आहेत हे पावलाच्या म्हणजे आपल्या बाहेर आतल्या बाजूला असतील, हा बाहेरच्या बाजूला नाही ठेवायचे. हा आता बरोबर. आणि आता हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात जोडून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. थोडीशी पावलं आपली तिरपी असतील, उजव्या बाजूला उजवं पाऊल आणि डाव्या बाजूला डावं पाऊल थोडीशी तिरपी असतील. हाताची कोपरं जी आहेत ती गुडघ्यांना थोडासा ताण द्या त्या हाताच्या कोपऱ्यांनी. बरोबर. आणि आता एकदम रिलॅक्स. पूर्णपणे आपल्या शरीराचा जो खालचा भाग आहे तो एकदम रिलॅक्स करायचा आहे. आपण करतोय मलासन. उत्सर्जनासाठी, उत्सर्जनाची जी प्रक्रिया आहे ती अधिक प्रमाणात सुधारण्यासाठी या स्थितीचा अतिशय उपयुक्त आणि त्याचबरोबर स्त्रियांसाठी सुद्धा हे लाभदायक आहे. आणि आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची आहे. श्वास घेत आपल्याला टाचा वर उचलायचा आहे आणि श्वास सोडत खाली. हा बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर करताय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर आणि आता इथे थांबा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवा. इथे थोडा वेळ थांबा. होल्ड करायचंय आपण स्वतःला. इथे थांबवायचंय. 1 2 3 4 5. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत टाचा जमिनीवर येऊ देत पूर्णपणे. बरोबर केलंय, छान. आणि आता श्वास घेत घेत उठून उभं राहायचंय. श्वास घेत घेत वर यायचंय. बरोबर. श्वास सोडत हात खाली आणि विश्राम. मान मागे सैल सर सोडून विश्रांती.
करणार आहोत कोणासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. पुन्हा एकदा आपले पाय इथे स्ट्रेच होत आहेत, म्हणजे आपली उत्सर्जनाची प्रक्रिया सुधारतीये. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. बरोबर. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे खाली वळायचंय, मध्यभागी यायचं आणि मग डावीकडे खाली वळायचं. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. उजवीकडे नजर डाव्या हाताकडे, डावीकडे नजर उजव्या हाताकडे. 4 5 6 7 8 बरोबर 9 आणि 10. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी. विश्रांती. सूर्यनमस्कार जो प्रत्येक सिस्टीम वरती आपल्याला काम करतो. मॅटच्या पुढे उभं राहायचं, डोळ्यालगत मिटलेले. दोन्ही हात जोडून घेऊया. दोन सूर्यनमस्कार आपण साधे करूया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायाच्या अंगठ्यांकडे, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्तोत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करूया. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्तोत्तानासन, 3 हस्तपादासन, बरोबर 4 काहीतरी सूचना आहे तो पण तुम्ही करा. 4 अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, ओके हा ठीक आहे कांचन ताई. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. आता आपण 2 सूर्यनमस्कार डायबिटीज वाले बघूया. तर बघा हे तुम्ही बघितलंय का? मला असं वाटतं आपलं झालंय की नाही मला आठवत नाहीये, पण मी तुम्हाला दाखवते कसं करतात. डायबिटीज वाले सूर्यनमस्कार. मॅटच्या पुढे येऊनच उभं राहायचंय. फक्त ही ती सुरुवात जी आहे ही थोडीशी वेगळी आहे. बघून घ्या आधी. एक मी दाखवते तुम्हाला. ओम रवये नमः. आता इथे एक जे आहे हे हस्त उत्तानासन आहे. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन. 5व्या स्थितीला आपल्याला शशांकासन करायचंय. म्हणजे दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, सीटचा भाग जमीन आपल्या पायावर येईल. शशांकासन आपल्याला माहिती आहे. 5वी स्थिती शशांकासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन आणि पुन्हा 9 शशांकासन, 10 अश्वसंचलनासन, उजवा पाय पुढे, 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथे नमस्कारासन. ठीक आहे. हे डायबिटीज वाले सूर्यनमस्कार आहेत. फक्त 5वी स्थिती थोडीशी आपली चेंज होईल. मॅटच्या पुढे उभं राहूया.
दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ओम खगाय नमः. एक हस्त उत्तानासन. आपल्याला पाय कुठेही फोल्ड करायचे नाही, ते तसेच ठेवायचे. पाय तसेच ठेवा, फक्त अपर बॉडी मागे थोडीशी ढकला. चेहरा सिलिंगला समान. एक हस्त उत्तानासन, दोन हस्त पादासन, बरोबर. तीन उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. चतुरंग दंडासन, नजर दोन्ही हातांच्या मध्ये, बरोबर. 5 शशांकासन, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, सीटचा भाग पायावर येऊ दे, कपाळ जमिनीवर. 5 शशांकासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायाच्या अंगठ्यांकडे. 9 पुन्हा एकदा शशांकासन, दोन्ही गुडघे जमिनीवर, पावलं फ्लॅट, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. 10 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 11 हस्तपादासन. 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. बरोबर. अजून एकदा करून घेऊया, पुन्हा मॅटच्या पुढे. ओम भास्कराय नमो नमः. एक हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. 4 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. 5 शशांकासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन, बरोबर. 9 शशांकासन. 10 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कारासन. मुखधोती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. अवकाश बैठक स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन करूया. करणार आहोत अपान मुद्रा. म्हणजेच काय, तर जी त्याच्याने आपलं डायजेशन सुधारतं. सोपी आहे, जसं आपण हरिण कसं दाखवतो लहान मुलांना त्याप्रमाणे. मधली जी 2 बोटं आहेत ती फोल्ड करायची, त्याची टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळून घ्यायचं. बाकीची पहिली 2 बोटं ओपन असतील, बरोबर. छान. आणि आता हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. छान. डोळे अलगद मिटून घेऊया. अपान मुद्रा. ही मुद्रा तुम्ही शक्यतो रिकाम्या पोटी करावी, कारण की भरलेल्या पोटी म्हणजे आपल्याला आपलं डायजेशन सुधारायचं आहे, बरोबर. त्यामुळे थोडंसं पोट रिकामं असावं आणि मग तुम्ही ह्या मुद्रेचा सराव करू शकता. डोळे बंद. दीर्घ श्वसनाची 2 अवस्था आहे, तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडा. स्लोली कम्प्लीटली ब्रीथ आउट. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा थोडासा आपल्याला लांबवायचा असतो. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. या स्थितीमध्ये काही क्षण थांबूया आपण. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे, डोळे अलगद मिटलेले आहेत. प्राणशक्तीला आपण मनोभावे वंदन करीत आहोत. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं
मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. करणार आहोत शीतली आणि सितकारी प्राणायामाची आवर्तन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवातीला आपण करणार आहोत शीतली प्राणायाम. आपल्याला जीभ बाहेर घेऊन यायची, तिची पन्हळ करायची म्हणजे फोल्ड करायची. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे आणि नाकाने संपूर्ण श्वास तो सोडायचा. सुरुवात करूया. जीभ बाहेर, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. डोळे अलगद मिटलेले आहेत. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचक. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचक. करूया सितकारी प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ओठ विलग करायचे, दातावर दात. हे करताना नकळत आपल्या चेहऱ्यावरती, कपाळावरती आठ्या येतात. चेहरा विनाकारण ताणला जातो. तसं न करता फक्त अगदी सहजपणे ओठ विलग करायचे. दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण जबड्यामध्ये. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने संथ रेचक. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत, त्याचा अनुभव. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्यायची आहे आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे. ती बैठक सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवूया. आजची आपली साधना पचन आणि उत्सर्जन संस्था याच्याशी आधारित होती. आपलं पचन चांगलं झालं तर आपलं उत्सर्जनाची क्रिया जी आहे तीही खूप चांगल्या प्रकारे होते आणि त्यावर आधारित आजची साधना होती. त्या संपूर्ण साधनेचा मागोवा आपण ज्या प्रकारे ही केली त्या सगळ्या स्थिती आठवतायत का याचा प्रयत्न करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल. आज आपण शवासनामध्ये अकार, उकार आणि मकाराची जोड देणार आहोत. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन जे आपण आता करीत आहोत. आपण आज जी काही दिवसभर कामे केलेली आहेत
त्यामुळे आलेला शारीरिक, मानसिक थकवा तो या शवासनाच्या माध्यमातून आपण दूर करणार. सुरुवात दोन्हीही पायांपासून. माझ्या दोन्हीही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, माझ्या मांडीचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग आणि माझ्या कमरेचा भाग, तिथले सगळे स्नायू, सगळे जॉइंट्स मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या शरीराच्या या खालच्या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी मी करणार आहे एक आकार आणि त्यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपली शरीराच्या या खालच्या भागाकडे असेल आणि श्वास सोडताना आकार. अ या उच्चाराने माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत शिथिल झालेला आहे. माझी जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळ तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, तिथला प्रत्येक स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पाठीच्या मणक्यांची 33, माझ्या पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ मी आता शिथिल करत आहे. माझा उदरभाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, उदरपोकळी मी शिथिल करत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं, छोटंसं हृदय मी शिथिल करत आहे. माझ्या शरीराच्या या मधल्या भागामध्ये अजून शिथिलता येण्यासाठी मी करणार आहे उकार आणि यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव शरीराच्या या मधल्या भागाकडे आणि श्वास सोडत उकार. ऊ. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग शिथिल होत चाललेला आहे, रिलॅक्स होत चाललेला आहे. या सगळ्याची मला जाणीव आहे. माझं लक्ष माझ्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, नाकाचा शेंडा, 2 नाकपुड्या शिथिल होत चालल्या आहेत. माझे अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत चाललेले आहेत, रिलॅक्स होत आहेत. माझ्या या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी मी करणार आहे मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना मकार. कंठापासून मस्तिष्कापर्यंत मकाराच्या स्पंदनांची अनुभूती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे आणि याची मला जाणीव होत आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. प्रचंड सुख, शांती, समाधान या क्षणी आपण त्याचा अनुभव घेत आहोत. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया.
मी बोलते, आपण श्रवण करा आणि त्याप्रमाणे आपण योग्य अशी वाटचाल करणार आहोत, असं आपण आपल्या मनाला सांगा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ मारू. जय जय रघुवीर समर्थ. आपण आपल्या मनाला एक संकल्प देत आहोत, की मी कुठल्याही प्रकारचा क्रोध करणार नाही, कुठल्याही प्रकारचा मत्सर माझ्या मनामध्ये येणार नाही. मी माझं प्रत्येक काम हे शुद्ध अंतःकरणाने प्रामाणिकपणे करणार आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे. योग्य अशी साधना मी नेहमी करत आहे आणि त्याचं उचित फळ मला प्राप्त होत आहे. शरीर, मन, त्याचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. मनोमन आपण आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. आद्य देवतेचं, इष्ट देवतेचं स्मरण करूया. त्यांना वंदन करूया आणि त्यांच्या समोर पुन्हा एकदा आपण एक संकल्प करीत आहोत. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनियमाने करणार आहे. यथाशक्ती करणार आहे. रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. आणि यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे आणि ही सर्व शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घेऊया. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे अलगद मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त हात खाली. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथेच शेवट. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. अमृताताई तुमची आसनं छान होत आहेत. हा, अशीच प्रॅक्टिस चालू ठेव. चला, हरिओम. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. शुभरात्री. मीटिंग एंड करते.